नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक. आयच्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या वांगडा आसा आमचो पार्टी प्रेसिडेंट बाब मनोज परब, तशेंच आमचे पार्टीचे जनरल सेक्रेटरी बाब विश्वेश नाईक, तसोच आमचो पार्टीचो ट्रेजरर बाब अजय खोलकर. आयची प्रेस घेवपाचो कारण म्हणजे जो आमचो आरजीचो एकुलतो एक एमएलए आसा बाब विरेश बोरकर, यांनी ज्या तरेन गेल्या विकाच्यान जे असेंब्लीन जे इश्यूज मांडले आणि ज्या तरेन त्यांनी ते एक आवाज गोंयकाराचो एक असेंब्लीन मांडलो, ताका लागून ताका आमी कॉंग्रॅच्युलेट करपा खातीर प्रेस कॉन्फरन्स आसा. कितकेशे वेगवेगळे इश्यूज जे गोंयकाराच्या काळजाचे तेंकोन आसा, मागीर जावं तो अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आसतलो, रोड वायडनिंगाचो इश्यू आसतलो, जायांचो इश्यू आसतलो, लायन्समॅनाचो इश्यू आसतलो, जावं आमच्या चोडन जी फेरी आहा तो इश्यू आसतलो, अशे कितकेशेच इश्यूज तेणी मांडले. आणि सगळ्याकून इम्पॉर्टंट म्हणजे ज्या कारणा खातीर ही आरजीची एक क्रांती ही सुरवात केल्ली आमी, एक एनजीओ म्हणून सुरवात जावन फुडें ती पॉलिटिकल पार्टी जाली, ती म्हणजे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन. ज्या कारणा खातीर 90,000 प्लस लोकांनी आमचेर विश्वास दवरून आमकां जे मतदान केलें 2022 इलेक्शनात, आणि तेंचो जो सगळ्याकून गोंयकाराचो काळजाचो सारको क्लोजस्ट इश्यू सारको जो गोंयकाराच्या सारको एक अस्तित्वाचो जो प्रश्न आसा, त्या 90,000चोच न्हू तर प्रत्येक पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जो आयज गोंयांत आसा तो इश्यू जो आमी सांगलो की आमचो आमदार इलेक्ट जाल्या उपरांत असेंब्लीन मांडटलो आणि तेचेर डिस्कशन करतलो म्हणून, ते तेणी काल रेझोल्युशन मांडलें. आणि ते कितें जालें तुमी सगळ्यांनी पळयलें. जेन्ना ते रेझोल्युशन आमच्या एमएलए विरेश बोरकारान मांडलें तेन्ना ते स्टॉप करपाकूय खूब प्रयत्न जालो, पूण आमच्या आमदारान झगडोन कसोय करून तेचेर डिस्कशन केलें. आणि सगळ्याकून इम्पॉर्टंट म्हणजे सदांच आमकां एक ऑपोजिशना कडल्यान जावं जे आमचे अगेन्स्ट जे लोक आसा सदांच आमकां आयकूंक येताले की हे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन हे फक्त तुम्ही पॉलिटिक्सा खातीर एक टर्म तुम्ही हाडला म्हणून, हे अनकॉन्स्टिट्युशनल, हे केन्ना डिफायन जावपाकूच शकना, तुम्ही अँटी नॅशनल, अशें खूब कितें कितें हे लास्ट 7-8 वर्सां आमी आयकले लोकां कडल्यान, जे आमच्या सगळ्याक सदांच आमकां क्रिटिसायज करताले. पूण काल स्वता गोंयचो जो मुख्यमंत्री आहा डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या तोंडान कशें सांगलें, खंयच्या गॅजेटान ऑलरेडी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन प्रूफ जाल्लें आसा, हे तुमी सगळ्यांनी पळयलें. आणि हे दाखोवन दिता की जे आमी पर्सन ऑफ गोवन ओरिजीन सदांच डिफायन करपाचे मागताले ते केन्ना अनकॉन्स्टिट्युशनल जाले, सदांच कॉन्स्टिट्युशनल जालेले. आणि आमी सदांच कॉन्स्टिट्युशनल वेनूच आमी सदांच आमची वाटचाल फुडें गेला. आणि आमी इंटरनॅशनल न्हू, आमी नॅशनलिस्ट म्हणून ह्या सीएमान प्रमोद सावंतान स्वता प्रूफ करून काल दिलें. सो आतां हांव मागता आमचो पार्टी ट्रेजरर बाब अजय खोलकरान फुडें मिडिया ब्रीफ करची. सगळ्यांक तुमकां येवकार. जशें अनिशान सांगलें, काल एक हिस्टॉरीक डिस्कशन जालें ऑन पर्सन ऑफ गोवन ओरिजीन रेझोल्युशन. आणि एवरी टायम जे ऑपोजिशन आहा नाजाल्यार रुलींग आसा नाजाल्यार जे एक्सपर्ट्स आसा ते एवरी टायम म्हणटाले की रेव्होल्युशनरी गवर्नमेंट्स नाजाल्यार तेंचो आमदार आसा तो स्टडी करून उलयना, नाजाल्यार ते भुरगे आसा म्हणून. आयज आमच्या फाटल्यान खुबशे एक्सपर्ट्स आसा, ते आमकां गायड करता. मात आमची जी टीम आसा, ती जी एमएलए वांगडा जी असेंब्ली ऑफ टीम आसा ती सगळी भुरग्यांचीच आसा. आणि हे भुरगे दीस रात तेच्या वांगडा रावता, ताका हेल्प करता, ताका सगळें एक्सप्लेन करता. आणि ह्याच भुरग्यांनी आणि ह्याच भुरग्याच्या आमदारान आयज सीएमाक फोर्स केल्लो आसा की जे पर्सन ऑफ गोवन ओरिजीन कोण ते डेफिनेशन एक्सप्लेन करपाक आणि कितें ते सांगपाक. जे सगळे आमकां म्हणटाले, चडशे एक्सपर्ट्स म्हणटाले की आमी भुरगे आसा, आमी सारके शिकना, आमी स्टडी करना, तांकां आयज आमी दाखोवन दिल्लें आसा की जी तेणी डिबेट केली कायद्याचेर, जे ताका स्पीच करपाक चान्स मेळ्ळो, तेणी ते सगळे सेक्शन्स सांगले, आर्टिकल्स सांगले, कॉन्स्टिट्युशन सांगले, जे करंट रेग्युलेशन्स आसा ते सांगले, गोंयचे कायदे सांगले, आमचे कोड ऑफ कम्युनिटीज सांगले, सिव्हिल कोड सांगले. हितूनसून ह्याच भुरग्यांनी आणि ह्याच आमदारान सीएमाक घाम काडलो असेंब्लीन आणि ताका फोर्स केलो की गोंयकार कोण ते डिफायन करपाक. आणि हेज्या फुडें तुमी पळयलां आसतलें की हेज्या फुडें जे आमचे
आता अजेंडा आसा असेंब्लीन ते करून त्याच नेटान आमचो आमदार उलयतलो. फॉर एक्झाम्पल आमचे ऑलरेडी जो अजेंडा आउट जाल्लो आसा तसो चेंज इन सरनेम जे आमचे कॉलिंग अटेन्शन पोस्टपोन जाल्ले ते सोमारा येवपाचे आसा. तेगेरी तो कसो चेंज इन सरनेम जाता, कशी कायद्याची बाजू आसा आनी कशें हे सरकार आनी वा बीजेपी गव्हर्मेंट कशें चेंज इन सरनेम करता आनी कशें प्रमोट करता हे आमचो आमदार म्हणटलो. त्याच्या नंतर खुबशे डिमांड्स आसा, व्हेरी इम्पॉर्टंट डिमांड्स आसा. फॉर एक्झाम्पल ह्या सोमारा आमी दाखयतले पंचायत मिनिस्टर तो स्वता गब्बर म्हणटा तेका आमी गोवा पंचायत राज ऍक्ट 1994 शिकयतले. आमचो आमदार तेका गोवा पंचायत राज ऍक्ट 1994 आनी रूल्स कितें आहा ते शिकयतले. टीसीपी मिनिस्टराक आमी टीसीपी ऍक्ट आहा कितें ते शिकयतले. कशें इलिगल कन्वर्जन जाता तेजे कॉन्स्टिट्यूशन कशें ऑल ओव्हर गोवा कशें कन्वर्जन जाता ते शिकयतले. तशेंच तरेतरेचे आमचे बाकीचे रेजोल्युशन्स आसा. बाकीचे जर आमचे जे आमी प्रायव्हेट बिल घातला तेवूय जर येयल्यार तेजेरूय तो कायद्याची बाजू मांडटलो आनी डिस्कशन करतलो. सांगपाचो उद्देश एकूच की आमी आज दाखोवन दिले की आमी स्टडी करता. जी आमची टीम आसा फूल ती स्टडी करून आमदाराक ट्रेन करता, तेच्या वांगडा रावता, ताका हेल्प करता आनी तेच मुद्दे तो तेच नेटान मांडटा आनी सगळे जे रुलींग आमदार आसा तांकां घाम काडटा. तुम्ही पहिले कशे काल डिबेट जाता तांकां डिस्टर्ब करताले. कित्याक डिस्टर्ब करताले? एकूच रिजन. तेजें रिजन एकूच आसा की तो कायद्याची बाजू मांडटालो, तो सगळें शिकून उलयतालो. सो अशेंच तुमकां दिसतलें की फुडले जे 5 दीस येता तेन्ना तेच नेटान तो करता आनी फुडले जे आनी 5 दीस आसा तेच नेटान तो फुडली जी असेंब्ली प्रोसिडींग्स आसा आमचो आमदार उलयतलो. आनी एवरी टायम आमी तेच्या फाटल्यान रावतले आनी आमी ताका कॉंग्रॅच्युलेट करता की ती प्रोसिडींग्स तिने जे हिस्टोरीक डिस्कशन केलें त्याच्या पयलीं केन्नाच जावन ताका लागून आमी जी स्टेट टीम आसा रेव्होल्युशनरी गोवन पार्टी ताका कॉंग्रॅच्युलेट करता. हांव मागता आमचो फुडलो स्पीकर तेणी ही ताकडे मागता की फुडली जी प्रोसिडींग्स आहा प्रेस आहा ती ब्रिफींग फुडें व्हरची. नमस्कार आणि येवकार तुमकां सगळ्यांक. काल तुम्ही असेंब्लीन उजो कितलो पळयलो. एक वाघ जावन तो झगडटालो तो विरेश बोरकर पळयलो. हो विरेश बोरकर काल उलयला ती एक दिसाची मेहनत न्ही. जशें अजयान म्हणलें हेच्या पयलीं आमकां खूब जाणां भुरगे म्हणटाले. हे भुरग्यान फाटली 8 वर्सां आपली जी पीक ऑफ द करियर आसा ती घातलेली आसा. प्रत्येक गोंयचे कान्या कोपऱ्यात प्रत्येक गांवांत वचून तेणे हे सगळें शिक्षण घेतलेलें आसा आनी गोंयकारांक कितें लागता, गोंयकारांक खंय त्रास आसा हे सगळे जाणा जावन तो आयज असेंब्लीत भक्कमपणे गोंयकारांची एक बाजू मांडटा. काल तुम्ही जो विरेश बोरकर पळयल्लो तो विरेश बोरकरान हेच्या पयलीं कितें कितें केल्लें तें हांव थोडें तुमकां सांगता. जेन्ना आमची क्रांती सुरवात जाल्ली 8 वर्सां पयलीं खूब डिफिकल्ट आशिल्लें. हे जे आमी माउंटन चडपा सोदताले ते चडटना जेन्ना स्टार्ट केलें तेन्ना एक्चुअली आमकां घरांतल्यान सुद्दां तसो जाय तो सपोर्ट मेळनाशिल्लो. तुमी हे कितें करता अशें प्रत्येक जाण आमकां सांगताले. पूण जेन्ना हे सुरवात जालें तेन्ना जे आयज घडटा ते सगळ्यांच्या दोळ्या फुडें आसा. गोंयकार कोण हो डिफायन करपाक काल जे आमी भुरगे म्हणटाले तेंच्यांनी जशें अजयान म्हणलें सीएमाच्या तोंडानूच ते आयकपाक आमकां मेळ्ळें. आनी जी फ्लोर स्ट्रॅटेजी आसा ती फ्लोर स्ट्रॅटेजी काल पळोवपाक मेळ्ळी. हेच्या पयलीं जेन्ना विरेश बोरकारान गोंयचे मुद्दे घेतलेले, जावं तो म्हादयचो जावं तो झोपडपट्टीचो जावं जशें नेम चेंजिंगाचे तेजेरूय ताका हें केल्लो आसा फुडें, तशे कितकेशेच मुद्दे आमी घेतलेले तेजेर ताका असेंब्लीच्यान अक्षरशः मार्शल आउट केल्लो आसा. जो विरेश काल पर्यंत तुमकां दिसतालो तो विरेश हो पयलीं असोच आशिल्लो. विरेश बोरकराक जेन्ना आमी म्हणलें तेन्ना ताका काम सोडचें पडलें. जेन्ना तो एक असेंब्लीन जेन्ना उलयता तेन्ना ताका डिस्टर्ब केलें वयता. जेन्ना ही क्रांती सुरवात जाताली तेन्नाय खूब जाणांनी आमकां कितें कितें तोमडे मारलेले. हो पोगो फोगो कितें करतले, हे भुरगे कितें करतले अशे तरेचे तोमडे मारलेले. आयज प्रत्येक गोंयकारांक कळयलें आसा. आज प्रत्येक जे गव्हर्नमेंट स्टाफ आसा तांकां सुद्दां कळयलें आसा आनी प्रत्येक ऑपोजिशन आसा तांकां सुद्दां आयज दिसता, प्रत्येक ऑपोजिशनाचे जे सपोर्टर आसा तांकां दिसता कितें करीत जाल्यार फक्त आर्जीत म्हणून.
जावं ते लँडाचो इशू आसूं, जावं गोंयकारांच्या जॉबाचो इशू आसूं, जावं जे गोंयाक जे अस्तित्व सांबाळपाक जे जे कितें इशू आसूं ते सगळे इशू आयज फक्त विरेश बोरकर असेंब्लीन घेता. हेच्या पयलीं हे असेंब्लीन अशें ठामपणे केन्नाच येवनाशिल्ले. ते हे आरजीचे क्रांतीन हे सुरवात जाल्ले आसा. आज जे जे आमकां प्रत्येक जाण म्हणटाले, जे जे ऑपोजिशन जावं ते रुलिंगान आसूं, जे सिनियर म्हणटा आपल्याक इंटेलेक्च्युअल खूब जाणां जे आसा ते म्हणटाले की तुमी हे कितें उलयता, अनकॉन्स्टिट्युशनल आसा ते उलयता म्हणून. पूण आयज प्रत्येक जणाच्या तोंडान फक्त गोंयकार हो शब्द येता. पूण जेन्ना गोंयकार म्हणून डिफायन करपा पडलें तेन्ना काल तेका कशें डिस्टर्ब करी, कोण कोण बोवाळ मारी ते सगळ्यांनी पळयल्लें आसा. कोण कोण खंय बसलेले, कोण कोण खंय हे करताले ते सगळ्यांनी पळयल्लें आसा. आनी प्रत्येक जाणा जेन्ना कायदो करपाचें आसता तेन्ना गोंयकार हो शब्द तेंचे कडल्यान भितर येना. गोंयकार म्हणून कोण फुडें सरता तांकां सपोर्ट मेळना. पूण जेन्ना भायर खंय तरी असेंब्लीच्या भायर जे जाग्यार कायदो जायना, जेन्ना भाशणां दिवपाचें आसता तेन्ना फक्त हे गोंयकार 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 करता. आनी हेच गजाली लागून ते आमकां पोगो फोगो हे कितें करता, ही भुरगेपणां कितें करता हे सगळें करून हिणोवन दाखयताले. हे आयज अशेंच जालें ना. आयज जे हे भुरगे आसा, इतके जे गोंयभरचे भुरगे आसा तेंच्यांनी क्रांती फुडें व्हेल्ली आसा. आनी आयज प्राऊडली हांव सांगपाक सोदतां की हे कितें घडलेलें ते देवाच्या आशिर्वादान जे घडलेलें आयज तेजे आमकां जे जे फ्रुट्स आसा ते मेळटा. आनी हे फ्रुट्स इतके हे आसा की फुडें जेन्ना आतां ऑलरेडी सीएमाच्या तोंडाच्यान आमी जे हे करून घेतलेलेच आसा की गोंयकार कोण हो तेणें स्वताक एक्सप्लेन केल्लो आसा. म्हणल्यार एक दोन थापटा तेजेच जे रुलिंगान आसा तेंचेर पडलेले आसा. आनी हेच्या फुडें जो पोगो बिल जेका लागून ही क्रांती सुरवात जाल्ली, जो गोंयकाराच्या अधिकारा लागून जी क्रांती सुरवात जाल्ली, तो अधिकार आमी गोंयकारांक मेळोवन दितले. हेका लागून आमकां प्रत्येक गोंयकार आयज आमचे बरोबर आसा. जावं तो खंयच्याय हितूंचो आसूं, खंयच्याय कित्यांचो आसूं, तो आयज प्रत्येक जाण आमचे बरोबर आसा आनी बरोबर रावतलो अशें हांव हे करता की तेंचेर विश्वास दवरता. कित्याक गोंयकारांची क्रांती आसा आनी गोंयकारांची पार्टी आसा. हेचे फुडें ही जी जे रिव्होल्युशन आसा ते गोंयकार कोण आनी गोंयकारांक हक्क दिवपा लागून फाटीं फुडें पळोवचें ना. आनी हे करपा लागून आमी कटिबद्ध आसा. देव बरें करूं. हांव फुडलो आमचो आरजीपीचो प्रेसिडेंट आसा मनोज बाब, जेणें क्रांती सुरवात केल्ली, तेजे कडेन मागता की तेणें मिडियाक ब्रिफींग करचें. तुमकां सगळ्यांक येवकार. जशें आमचो अनीश, विश्वेश आनी अजयान तुमकां ब्रीफ केलें की आमचो आयची प्रेस कॉन्फरन्स आसा ती आमच्या गोंयच्या यंगस्ट MLA कॉंग्रॅच्युलेट करपाक आसा. आमी सदांच तुमकां सांगता आनी हांव म्हाज्या भाशणांत सदांच उलयता की असलो आमदार हो मेळप हे एक्चुअली सानंद्रेचें नशीब. हे असलो आमदार असेंब्लीन आसा म्हणजे गोंयकारांचें नशीब. कित्याक जशें विश्वेशान सांगलें, एक भुरगो पीक ऑफ द करियर जावं तो विश्वेश पासून जेन्ना आमी क्रांती सुरवात केली 2017 तेन्ना विश्वेशान पासून आपले जो बँकेन कामाक आसलो ते कॅशियर म्हणून थंय VRS घेतली. एट द एज ऑफ 27-28 वर्सां आसली तेन्ना तेणी VRS घेतली. म्हणजे इमेजीन करा की ह्या क्रांती फाटल्यान आनी ह्या रेव्होल्युशना फाटल्यान कितले सॅक्रिफायस आसा ते. मागीर रोखडेच 1.5-2 वर्सान विरेशान आपलें काम सोडलें. जे मनीस 40-50 हजार 60,000 जोडटाले त्या मनशांनी, त्या भुरग्यांनी आपले करियर सायडीक दवरून गोंयाक लागून, गोंयकारांक लागून आपले सॅक्रिफायस दिले. हे सॅक्रिफायस कित्याक दिले? कित्याक जेन्ना आमी 2017 चालू केलें, 2017 पयलीं जेन्ना आमी काम करताले, आमी आम आदमी पार्टी जेन्ना काम करताले तेन्ना आमी ते आम आदमी पार्टी जॉयन जाल्ले. रिजन कितें आसलें की आमकां दिसलें कितें तरी बदल घडटलो, कितें तरी गोंयकारांचें कितें तरी उलयतले. कित्याक अरविंद केजरीवालाचें एक पुस्तक आहलें, जें बूक आहलें स्वराज म्हणून, तें बूक त्या बुकान खूब म्हाजेर इम्पॅक्ट केल्लो. ते दोनूय वर्जन, हिंदी जावं इंग्लीश, दोनूय वर्जन हांवें रीड केल्लीं. आनी आमकां दिसलेलें की हे स्वराज म्हणजे ती जी आम आदमी पार्टी दिल्ली आसा तीच ते स्वराज म्हणून तेचो जी पावर आसा ती आमकां गोंयकारांक दितली म्हणून. ते पावर जी आसा पळय ती डिसेंट्रलायज करतले म्हणून. आनी स्वराज बूक जो आसलो हो फक्त पावरीचेर नासलो, डिसेंट्रलायझेशन ऑफ पावराचेर आसलो. आनी आमी जेन्ना ते चिंतले की हें खंय तरी जातलें आनी आमी जेन्ना काम केलें
आमी कितलेशेच भुरगे भितर आनीकूय भुरगे आसात जे रात दीस मेहनत करून सॅक्रिफायस करून तेंच्यांनी थंयसर काम केल्लें. पूण जेन्ना आमकां कळ्ळें की हांगा डिसेंट्रलायझेशन ना, हांगा सगळें सेंट्रलायज आसा, दिल्लीचेर डिपेंड आसा, तेन्ना मागीर आमी रेव्होल्युशनरी गोवन्स ही बेश्टी संस्था चालू केली, फक्त गोंयकारांकडे वचपाक, गोंयकारांकडे पावपाक. पूण आम आदमी पार्टी नासतना आमी खुबशे गोंयाचे डिफरंट वाठारांनी आमी पावले, खुबशे डोर टू डोर केले, दिसाक 50-50, 100-100 घरां आमी करताले. आनी हे जेन्ना करतना आमकां कळ्ळें की गोंयकारांचें दुख्ख कितें आहा तें, आनी गोंयकार कसो शेणला तो, आनी गोंयकार कसो वॉयसलेस आनी हेल्पलेस जाला तो. आनी तेका लागून आमकां रेव्होल्युशनरी गोवन्स फॉर्म करचे पडले, आनी ते फॉर्म करून आमी प्रत्येक गोंयच्या वाठारांत पावले. कोण आमी जेन्ना फेसबुकाचेर कमेंट पोस्ट घालताले गोंयकारां बद्दल, तेन्ना कोण तरी कमेंट मारतालो, कोण लायक करतालो, तेन्ना तेका मेसेंजरार मेसेज करप, तेच्या घरा वचून मेळप, तो सांग्यार आसो, तो काणकोण आसूं, तो पेडणे आसूं, तो सालसेटान आसूं, नाजाल्यार तो कुडचडेर आसूं, प्रत्येक गांवांत वचून आमी तेंकां मेळटाले. आनी अशें करून हें आमी आख्खें वेब बिल्ड केलें. भितर म्हाज्या वांगडा तेन्ना विश्वेश आसलो, मागीर विरेश जॉयन जालो, आनी आमी रात दीस फक्त लोकांच्या दारार वयताले, लोकांच्या वाड्यार वयताले, लोकांच्या गांवांत वयताले. आरजी ही गोंयच्या प्रत्येक वाठारांत, प्रत्येक गांवांत पावल्ले आसा. मॅक्झिमम गोंयच्या वॉर्डांनी आमी मिटिंग्स घेतलेले आसा. आनी हे करता आसतना आमकां कळ्ळें की गोंयकार कोण डिफायन करपाची गरज आसा, कित्याक आमी आमच्याच राज्यान आयज खंय ना खंय तरी फाटीं पडटा आनी आमी शेणत आसा. सो गोंयकार कोणी पोगो रॅली बाणावली जेन्ना फर्स्ट टायम जाली, तेन्ना ऑलमोस्ट 3-3.5 लोक ते रॅलीक येयले, आनी ते आमकां शॉकिंग आसले. तेन्ना आमकां दिसलें की हो मुद्दो खूब इम्पॉर्टंट आसा. ते मागीर आमी अंजुना रॅली घेतली, थंयसर 6-7 हजार लोक येयले. मागीर आमी बिर्ला हांगा घेतली, जुवारी नगराचेर थंयसर आमी घेतली, कुट्टाळे घेतली, थंय ऑलमोस्ट 10,000 लोक येयले. मागीर आमी गांवांनी आमी मागीर पोगो कॉर्नर मिटिंग्स घेवपाक लागले. कॉर्नर मिटिंगेक 1,500, 2,000, 3,000 लोक येवपाक लागले. तेन्ना आमकां कळ्ळें की हेचेर एक कायदो जावपाक जाय, हो कायदो फुडें वचपाक जाय. तेन्ना आमी तोच कायदो काडून तेन्ना जे सरकार आसलें, तेन्ना ऑपोजिशन आसलें, तेंकां आमी सगळ्यांक दिले की असेंब्लीन मांडा म्हणून पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाचे ड्राफ्ट कॉपी बिलाची सगळ्यांक आमी दिली. ते सगळ्यांनी कोणेच ते मानूंक ना. वयल्यान आमकां तेंच्यानी चॅलेंज केली की तुमी असेंब्लीन येया आनी तुमी तो विशय मांडा म्हणून. आमी ती चॅलेंज एक्सेप्ट केली. आमी पॉलिटिकल पार्टी केली. आमी पॉलिटिकल पार्टीजान आमचे इलेक्शन कंटेस्ट केले, आमचो आमदार जिखयलो, आनी आफ्टर काँग्रेस एंड आफ्टर बीजेपी एंड काँग्रेस थर्ड लार्जस्ट पार्टी गोंयची जाली. दुसरे पॉलिटिकल पार्टीन करोडांनी पयशे मोडले, करोडांनी तेंच्यांनी पयशे मोडून व्हडले एक्सपर्ट्स हाडले, एनालिसीस केले, सर्वे केले, कॅम्पेन केले, एडवर्टिजमेंट केले, सगळें केलें. बोटल्यो वाटले, पयशे वाटले, सगळेंच जे करपाक जाय ते केलें. पूण रेव्होल्युशनरी गोवन्सान आमच्या भुरग्यांच्या कुस्तांचेर, आमच्या रेव्होल्युशनरीच्या कुस्ताचेर, तेंच्या सॅक्रिफायसान 1-2 वर्सां भुरगे कामाक वयच्या ती रावले. थोड्याच पार्टेन आसा, थोड्याच पार्टेन ना. पूण जे पार्टेन ना तेंच्यांनी पासून आरजी घडोवपाक आपलो हातभार लायिल्लो आसा. तेंका पासून आमी केन्ना विचारपाचें ना. आयज आमच्या भितर डिफरन्स आसतले, पूण तेंका पासून आमी केन्ना विचारपाचें ना. हांव तर विचारपाचो ना, कित्याक हांव जाणा ते भुरग्यांनी ही पार्टी घडोवपाक कितली मेहनत केल्या, कितले सॅक्रिफायसीस दिला ते. आनी बाकीचे जे भुरगे आयज पार्टेन आसा त्या भुरग्यांनी पासून जी सॅक्रिफायस केल्या, ती सॅक्रिफायस म्हाका दिसना आतां आफ्टर लिबरेशन कोणे तरी दिला म्हणून. म्हणजे सगळे भुरगे बिलो 35 इयर्स ऑफ एज. आमचो जो वॉर रूम आसलो, जेन्ना 2022 इलेक्शन आमी कंटेस्ट करताले, वॉर रूम आसलो, वॉर रूमाची आमची जे भुरग्यांची जर एज पळयत तुमी, स्टार्टिंग फ्रॉम 18 इयर्स टू 25 इयर्स, 18 वर्सां ते 25 वर्सां 5 जाण भुरगे 1 वर्स म्हाज्या वांगडा एका फ्लॅटार रावलो. 5 जाण भुरगे 1 वर्स. जेवणाक आमकां पयशे ना, ब्रेकफास्ट करतलो जाल्यार सादे पयशे ना. अशे परिस्थितीन त्या भुरग्यांनी काम केलें. आयज त्या भुरग्यांक लागून, त्या भुरग्यांच्या सॅक्रिफायसाक लागून आयज रेव्होल्युशनरी गोवन्साचो येदो व्हडलो सोशल मिडियाचो एम्पायर जाल्लो आसा. आयज हे सगळें कित्याक सांगता, कित्याक हे पोगो जे आयज भितर येयला ही आमकां लागून खूब इमोशनल गजाल. कालूय जर तुमी पळयत, विरेश जेन्ना उलयतालो आफ्टर तेका असेंब्लींतल्यान भायर काडल्या उपरांत जेन्ना तो प्रेस कॉन्फरन्स ब्रीफ करतालो, तेन्ना ताच्या दोळ्यांत दुखां येयली. तेचे कांयच बरोवन येयलें. रिजन कित्याक ती जर्नी एक फ्लॅशबॅक जाता की आमी हें कितें म्हणून चालू केल्लें, आनी आमची लोक कशी फकाणां मारताले, आमकां कशे व्हडले एक्सपर्ट, सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल, सो कॉल्ड म्हणटा बिकॉज जेंकां गोंयकार म्हणटो डिफायन करपाची इंटेलेक्च्युअल बुद्धी ना, तांकां हांव सो कॉल्डूच इंटेलेक्च्युअल म्हणटलो. कित्याक इतली वर्सां तेंच्यांनी करूंक ना म्हणून आयज आमची ही परिस्थिती येयली. आयज तेंच्यांनी कायदो आसा तो कायद्याचेर डिबेट करूंक ना, ते कायद्याचेर तेंच्यांनी भाशण करूंक ना, तो कायदो तेंच्यांनी मांडूंक ना म्हणून आयज आमचेर ही परिस्थिती येयली. आयज ते सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल आमची फकाणां मारताली. आरजी एंटी कॉन्स्टिट्युशनल, आरजी मागतात एक संविधानान बसना. म्हणजे त्या इंटेलेक्च्युअलान सारको कायदो वाचिनासतना, कायद्याची नॉलेज घेनासतना तेंच्यांनी आमची फकाणां मारली, पोगोची फकाणां मारली, पर्सन ऑफ गोवन ओरिजिनाची फकाणां मारली. म्हणजे प्रत्येक गोंयकाराची फकाणां मारली. हे करता आसतना तेंच्यांनी स्वताची फकाणां मारली, स्वताच्या फॅमिलीची आनी फुडल्या आपल्या पिळगेची फकाणां मारली. पूण काल
आमी जे पोगो रेझोल्युशन घातले, आतां आमी रेझोल्युशनूय कित्याक घातले, बिल कित्याक घालूंक ना? कित्याक लास्ट टायम जेन्ना आमी बिल घातले तेन्ना ते बिल ह्या सरकारान एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणून तेंच्यांनी आमकां असेंब्लीन सांगले. बट तेंचो जो रिपोर्ट आसा त्या रिपोर्टान तेंच्यांनी ते बिल खंयसरूच भायर मारूंक ना. हे सगळ्या गोंयकारांक सांगपाक सोदता, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन जे बिल असेंब्लीन विरेशान घातला ते बिल ह्या सरकारान भायर मारूंक ना. कित्याक तेंकाय खबर आहा ते भायर मारपाक शकना. इट इज कॉन्स्टिट्युशनल. ते जाणा हे अभेन्सान दवरला. जसो परिगरान रिजनल प्लॅन अभेन्सान दवरला तशेंच आमचे बिलूय तेंच्यांनी अभेन्सान दवरला. जसो रिजनल प्लॅन रिनोटिफाय जालो, परतो ऑपरेशनायज जालो, हांव तुमकां सांगता, प्रॉमिस करता की ही रेव्होल्युशनरी गोवन्स पार्टी जे अभेन्सान दवरलेले पोगो बिल एक ना एक दीस ह्या असेंब्लीन पास करतले आनी गोंयकारांक, नीज गोंयकारांक तेंचो हक्क दितले. 100% हितून आमकां डावटूच ना. कित्याक जेन्ना आमचे मॅनिफेस्टेशन इतले स्ट्रॉंग आसा, जेन्ना आमी आमचो डिझायर स्ट्रॉंग आसा की गोंयकारांक गोंयकारांचो हक्क मेळपाक जाय, हेचेर आमचो कॉम्प्रोमायज जावपाचो ना. म्हणून आमकां खुबशे टायम युनिटीचे गजाली जातात, वांगडा येवपाचे गजाली जातात. सो आमची दोनूच कंडिशन आहा, सगळ्यांक सांगलेले आसा, दोनूच कंडिशन आहा, पर्सन ऑफ गोवन ओरिजीन आनी लँड प्रोटेक्शन, जेका लागून आमचे अस्तित्व आरजी पार्टी घडला तेच आमी घडोवपाक जाय. सो ह्या फावटी आमी चिंतले जर तुमी बिल अभेन्सान दवरले जाल्यार आमकां फक्त डेफिनेशन दिया. आणि डेफिनेशन मागपाक कोणूच अनकॉन्स्टिट्युशनल म्हणून भायर मारपाक शकना. म्हणून आमी डेफिनेशन मागले. जे आमकां भुरगे म्हणटाले, जे आमच्या कडेन स्ट्रॅटजी ना म्हणटाले, जे आमच्या कडेन तकली ना म्हणटाले, जे आमकां इमॅच्युअर म्हणटाले, तांकां आमी दाखोवन दिले की रेव्होल्युशनरी गोवन्साय कडेन स्ट्रॅटजी आसा, रेव्होल्युशनरी गोवन्साय कडेन तकली आसा आनी रेव्होल्युशनरी गोवन्सूय आपली तकली लावन सरकाराक बॅकफुटाचेर हाडपाक शकता. आनी तेच आमी केलें. आमी रेझोल्युशन घातलें. रेझोल्युशन एडमिट करचें पडलें सभापती, कित्याक भितर अनकॉन्स्टिट्युशनल कांयच नासलें. आनी तें रेझोल्युशन जावन कितें जालें तें तुमी पळयलें. जेन्ना विरेश उठलो, आपले बिल तेणी रेझोल्युशन रीड केले उपरांत सीएम उठलो. आतां सीएम कित्याक उठलो, कसो उठलो हें देवाक खबर. आमी सदांच मानता की जेन्ना आमी खंयचीय गजाल आपल्या काळजांतल्यान मागता, तेजो डिझायर जेन्ना आमचो स्ट्रॉंग आसता, तेन्ना ही युनिवर्सल पावर आसा पळय ते कंप्लीट करपाक ते काम करता. आनी आमी ह्या युनिवर्सल पावराचेर फ्रॉम 2017 जेन्नाच्यान आमची ही संस्था सुरू जाल्या, रेव्होल्युशनरी गोवन जेन्ना सुरू जालें तेन्नाच्यान आमी मानता की युनिवर्सल पावर आमच्या वांगडा आसा, आमकां गायड करीत आसा. जेन्ना जेन्ना आमी पडपाक वयता, जेन्ना जेन्ना आमी वीक जाता, जेन्ना जेन्ना आमी आमचो ग्राफ सकयल देंवता, तेन्ना आमकां युनिवर्सल पावर आमचो हात घट धरता, तो देव आमचो हात घट धरता आनी आमकां वयर काडटा. आनी काल तेंच जालें. जेन्ना आरजी सोंपला म्हणून सगळे कडेन बोवाळ चलता, आरजीचे आतां कांय ना म्हणून बोवाळ चलता, तेन्ना देवान आमकां हात धरलो आनी देवान दाखोवन दिलें सगळ्यांक की आरजी काबार जावना. लोकसभा इलेक्शन म्हणजे आरजी न्हू. आरजी लोकसभाच्या इलेक्शनाकून खूब व्हडली आसा आनी आरजी ह्या गोंयच्या अस्तित्वाक लागून आसा. जेन्ना विरेश भितर स्पीच करच्या पयलीं हांवें एक पोस्ट घातलेलो की गोंयच्या सगळ्या राखणदारांक मागणें केल्लें की तुमी विरेशा फाटल्यान रावा, ताका शक्ती दिया. कित्याक ह्या राखणदारांनीच आमकां आयज मेरेन राखला आनी शक्ती दिल्या. जाल्यार हे सगळे राखणदार, हे सगळे गोंयचे राखणदार, तो मागीर दामबाब जावं, मागीर आमचो बोडगेश्वर जावं, नाजाल्यार मागीर तो आमचो आजोबा जावं, हे सगळे राखणदार जितले आसा, हे सगळे राखणदार सगळ्या गोंयच्या देवांनी देवीनी सगळे जाण, सगळे धर्माचे देव जावं, मागीर तो आमचो जेजू जावं, आमची मेरी जावं, मागीर अल्ला जावं, सगळ्या देवांनी विरेशाक थंय साथ दिलो, तेच्या वांगडा रावले आनी ताका झगडपाक शक्ती दिली. फकाणां न्हू. हांव सुद्दां चिंतता की हांव सुद्दां जर ह्या 39 जे कोण 39 जे आसात आनी तेंच्या फुड्यान जर हांव सुद्दां रावलो जाल्यार म्हाका सुद्दां एक टायम भंय दिसपाक लागतलो, भंय दिसतलो. हांव आतां उलयता आसतलो पूण असेंब्लीन उलोवप म्हणजे बारीक गजाल न्हू. ते आमचो विरेश करता. 31-32 वर्साचो भुरगो आयज ते करून दाखयता. ही फकाणां न्हू. त्या 39 जाणां फुड्यान उबे रावप, तो कायदो मांडप, ते भाशण करप, पांय कडकडटा आसतले दुसऱ्यांचे, पूण तो करून दाखयता. सो तेच्या वांगडा तो देव आसता, ती शक्ती आसता. सो सीएमान सिंपल सांगलें की गोंयकार कोण ते आपूण तुमकां वाचून दाखयता म्हणून. सीएमान सांगलें की कायदो ऑलरेडी डिफायन्ड आसा, गोंयकार कोण तो डिफायन्ड आसा. सो तुमी नवीन आनी कायदो कित्याक मागता, नवीन आनी डेफिनेशन कित्याक मागताय, सीएमान सांगलें, आमी सांगूंक ना. आमच्या आमदारान भाशणूच चालू करूंक नासलें. जे डेफिनेशन आमी मागपाचे आसले, जे डेफिनेशन विरेशाच्या भाशणान आसले, तेच डेफिनेशन सीएमान वाचून दाखयलें. हेका लागून सीएम प्रमोद सावंताचे आमी आभारी आसात. तेका देव बरें करूं म्हणटा आनी थँक्यू म्हणटा, खूब थँक्यू म्हणटा, खूब देव बरें करूं म्हणटा. कित्याक आयज तुज्याच पार्टीचे, बीजेपीच्याच पार्टीचे लोक आमकां एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटाले, एंटी नॅशनल म्हणटाले,
देशद्रोही म्हणटाले, खूब गजाली आमकां ते उलोवन दाखयताले. आयज त्यांच्या कानपडार जे पडला पळय, त्यांच्या कानार जे थापड जे सीएमान काल मारला पळय, ते सामके कडक बसलेले. आता ह्या फुडें तांकां कोण कितें आहा? सीएमान स्वता वाचून दाखयले. हांव तुमकां दाखयता भितरलो एक खंयच्याय एकट्यान सीएमान वाचून दाखयले ते. आमच्या म्हाजे कडेन हें आसा, एक कायद्याची एक पयली पेज आसा. हो कायदो जावन आसा द गोवा सक्सेशन स्पेशल नोटरीज अँड इन्व्हेंटरी प्रोसिडींग एक्ट 2012. ह्या हितून गोंयकार कोण तो डिफायन केल्लो आसा. म्हणजे हो कायदो कोणाक लागता हो डिफायन केल्लो. भितर पर्सन ऑफ गव्हर्नमेंट असो शब्द ना, बट हो कायदो कोणाक लागता हो तेंच्यांनी सांगलेलो आसा. तो कोणाक लागता हो कायदो हांव एक पयलेच तुका वाचून दाखयता. All persons who prior to 28 December 1961 were governed by the provision of the Civil Code 1869 as enforced in the erstwhile Portuguese regime over Goa and which continued in force by the virtue of say section 1 of the 5 of Goa, Daman and Diu Administration Act 1962 as adopted by the military governor of Goa, Daman and Diu White Order Normative Order आसा. हेचो मिनिंग कितें की जो गोंयकार 20 डिसेंबर 1961 हेच्या पयलीं गोंयांत रावतालो, पोर्तुगीज जो आमचो सिव्हिल कोड आसलो भितर तो गवर्न जातालो. 1867 जो कायदो आसलो तो गवर्न जातालो आनी फुडें तेजी जी फॅमिली आहा तांकां तो लागता म्हणून हांगा बरयल्लें आसा. आनी फुडलें डेफिनेशन आहा तें आनी तुमकां डिटेल वचना. आनी हेंच आमी मागताले. आनी हेंच मागताले तेन्ना आमकां एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटाले. हे कोणें वचून दाखयलें? सीएमान वचून दाखयलें. स्वता सीएमान. आमी डिबेटूच करूंक ना, आमी आमचो पॉयंटूच मांडूंक ना, आनी दुसऱ्या वाटेनच्यान सीएम म्हणटा. हे एक चमत्कारूच जावपाक शकता. युनिवर्सल पॉवराची ही शक्तीच जावपाक शकता. नाल्यार हें जावपाक इम्पॉसिबल आसा. आयज सगळे जे एक्सपर्ट्स आसा असेंब्ली भायर येवन तुमी पळयले, जे जाणकार एमएलएज आसा खूब वर्सां निवडून येता, तेंच्यान सुद्दां एडमीट केलें की तांकां सुद्दां खबर ना की गोंयकार कोण तो डिफायन आसलो म्हणून. म्हणजे मिनींग कितें की इतलीं वर्सां आमच्या गोंयकारांचेर ह्या सरकारांनी, जितले सरकार येयले त्या सरकारांनी आमचेर अन्याय केलो. गोंयकार कोण तो डिफायन आसतना आमचे हक्क काडले भायल्या लोकांक दिले. गेले 62-63 वर्सां आमचेर तेंच्यांनी अन्याय करून आमचे सगळे हक्क काडून भायल्यांक दिले. आनी हो कायदो लिपोवन दवरलो, हे डेफिनेशन लिपोवन दवरले. आनी 2000 फ्रॉम 1961 टील डेट 2025 एक भुरग्या एमएलएक, एक नवीन पार्टीच्या एमएलएक फोर्स करून हो कायदो आसा, हे डेफिनेशन आसा, सीएमा कडल्यान उलोवन घेवचें पडलें. सो इमेजिन द पॉवर ऑफ रेव्होल्युशन. ही फक्त एक पॉलिटिकल पार्टी न्हय, आमची फॅमिली आसा. हे रेव्होल्युशनरीज आमी जितले आहा तांकां आमी फॅमिली मानता. आनी ह्या फॅमिली आनी ह्या सत्याच्या मार्गान जेन्ना आमी चलता तेन्ना देव वांगडा उबो रावता आनी आयज आमच्या वांगडा उबो रावल्लो आसा. विरेशान एक्सप्लेन केलें की आर्टिकल जे एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटा, आयज जे थोडे आमदार बोव मारताले, भितर काब्राल आसलो, मायकल आसलो आनी दिगंबर कामत मागीर येवन सीएमाक कितें सांगतालो, बाकीचे आमदारूय. हेच्याच पयलीं कालूच तुमकां उगडास करपाक दिता मुद्दाम की तुमी लोकांनी तकली लावपाक जाय, विचार करपाक जाय. विरेचे रेझोल्युशन येवच्या पयलीं अनएम्प्लॉयमेंटाचेर एक रेझोल्युशन आहलें. म्हाका दिसता एमएलए कार्लोसान ते घातलेले. सो ते रेझोल्युशनाचेर सगळ्यांनी डिस्कशन केलें. भितर काब्रालान पासून डिस्कशन केलां आनी सांगलां की गोंयकारांक जॉब मेळपाक जाय. कोणें सांगलां? काब्रालान. बाकीचे आमदार थंयसर जे आहले तेंच्यांनी सांगलें की गोंयकारांक जॉब मेळना, तांकां मेळपाक जाय. बिचोलचो आमदार शेट्टी आसलो, तेणीय व्हडलें भाशण उलयलें की आमच्या कडेन भुरगे आसा तांकां जॉब दिवपाक मेळना आनी हें मेळना. बाकीचे चड म्हाका आयकपाक मेळूंक ना, कित्याक आमी हे प्रिपेरेशनान आसले. सो आमचो लक्ष फोगोचेर आसलें. सो तितलें डिस्कशन आयकूंक ना. जितलें आयकलें जितलें पयले न्यूजाचेर तितून हे तरी आमकां दिसलें की हेंच्यांनी गोंयकारांक जॉब मेळना म्हणून उक्त मारलें. जेन्ना गोंयकारांक जॉब मेळना म्हणून तुमी मुद्दो मांडटात, गोंयकार करतात, जेन्ना डेफिनेशन कितें गोंयकार कोण तो डिफायन करपाचो वेळ येता तेन्ना तुमी उबे रावन आमदाराक आमच्या डिस्टर्ब करतात. तेन्ना तुमी ते डिफायन करपाक, हितूंतल्यान तुमची फोटिंगपणां, हितूंतल्यान तुमची ढोंगीपणां कितें आहा पळय ती भायर सरलेली आहा. म्हणजे तुमी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्या गोंयकारांक सध्या फटयतात. तांकां तुमी तेंची आयडेंटिटी दिवपाक तुमी तयार ना. तुमी फक्त भाशणांत गोंयकारांक जॉब दिवचे म्हणटात, पूण कायद्यान दिवचे नाका म्हणटात. भाशणांत गोंयकारांक सगळे नोकरे मेळपाक जाय म्हणटा, पूण कायदो करूं नाका म्हणटा. कित्याक तुमकां कोण आसा, मायग्रंट जे आसा पळय ते तुमकां गोंयकार जाल्ले आसा, तांकां तुमकां गोंयकार करपाक जाय, तांकां नोकऱ्यो दिवपाक जाय. पूण गोंयकार हो शब्द गोंयकारांक इमोशनली फूल करपाक, गोंयकारांक पिशान काडपाक फ्रॉम 1961 टील डेट तुमी बरे भशेन यूज करिता. आमी अजयान जशें सांगलें, हे कायद्याची बुकां घेवनूच बसता हांव चड ते रीड करिना. हांव एडमीट करता की हांव चड रीड करिना, हे कायद्याची बुकां चड हांव वाचपाक वचना. पूण आमच्या वांगडा आमचो अजय आसा,
जो कंपनी सेक्रेटरी आसा, एक साध्या घरांतल्यान एक गरीब फॅमिलींतल्यान भुरगो एक येता, डोंगरार रावता, जेका शेजाऱ्याक दुसरें घर ना, रस्तो सारको ना, घरान रस्तो सारको पावना, घराचेर नळे सारखे ना, पत्रे घालून रावता, त्या घरांतलो भुरगो आपल्या मेहनतीचेर अभ्यास करून, चिचो विकून, काजू विकून, भाजी विकून CS जाता, कंपनी सेक्रेटरी जाता आणि देवाच्या कृपेन तो आर्जीक मेळटा. म्हणून हांव ह्या युनिव्हर्सल पॉवराचेर इतलें विश्वास दवरता की जेन्ना जेन्ना म्हाका दिसता की म्हाजो कोण तरी मनीस म्हाका सोडून वयता, ह्या पार्टीक सोडून वयता, तेन्ना देव दुसऱ्या मनशाची तयारी करता, दुसरो मनीस म्हाका हाडून दिता. तसो जो अजय आमकां मेळ्ळो आसा. आयज अजयाक जाय जाल्यार लाखांनी पयशे जोडपाक जाताले. एका सायनीक त्याच्या 25-30 हजाराचो व्हॅल्यू आसा कमीत कमी. एका सायनीक कंपनी सेक्रेटरी ही सादी गजाल न्हू. आख्ख्या गोंयांत चडांत चड 100 कंपनी सेक्रेटरी आसतले. आउट ऑफ दीस 15-16 लाख पॉप्युलेशन 100 आसतले. आनी तो भुरगो आयज काम सोडटा, आपलो धंदो सोडटा. हालींच तो लग्न जाला, लग्न जावन भोवंक वयचें सोडून तो आयज नॉन स्टॉप आमदारा वांगडा आसा, नॉन स्टॉप हेचेर काम करता, सगळ्याचे कायद्याचे वाचन तो करता, आमकां एक्सप्लेन करता, आमदाराक एक्सप्लेन करता, आमच्या बाकीच्या भुरग्यांक एक्सप्लेन करता. आयज जर भुरगे आमचे पंचायतीन जर उलयता, ग्रामसभेत उलयता, रेझोल्युशनां मांडटा, सेक्रेटरी शटअप करता, सरपंचाक शटअप करता, कायदे करून घेतात, कायद्याचे पालन करून घेतात, जाल्यार जस्ट बिकॉज ऑफ अजय कोलकर. आयज त्या भुरग्याक लागून पंचायत राज कितें आमकां तेणी शिकयला, सगळ्या भुरग्यांक शिकयला. म्हणून आमची पंचायत अफेअर जी कोणाचीच खंयच्याच पॉलिटिकल पार्टीची टीम ना, ती पंचायत अफेअर टीम तेणी केली. हे कित्याक सांगपाचें कारण कितें, आयज लोकांक दिसता की आमी हांगा पयशांक लागून आसा, आमी हेची बी टीम, तेची सी टीम, आमी तेची ए टीम. आयज ह्या भुरग्यांचे जे सॅक्रिफायस आसा पळय, हे सॅक्रिफायस सादे गजाल न्हू, हे कोणा कडेन करपाक कापासतात ना. आयज त्या सॅक्रिफायसाक लागून आयज तो आमचो आमदार जो उलयला आनी आयज तेजे जे काळीज भरून येयला पळय, रिजन हे सॅक्रिफायस हे तेच्या दोळ्या फुड्यान येयले, हे फ्लॅशबॅक जाले. आनी त्या शक्तीक लागून, त्या सत्याच्या शक्तीक लागून आयज तो आमदार पोगो बिलाक लागून फायट करपाक लागलो. असेंब्लीच्यान भायर काडले तरी तेची तयारी आसली, पूण तो पोगो बिल आपूण उलयतलो, मांडटलो, आनी तेणी सांगले हो म्हाजो दीस आनी हांव तो मांडटलो. आयज तेणी एक कायदो सांगलो जेचेर आमचो खूब अभ्यास जालो. अजयान हेचेर खूब अभ्यास केलो, डिफरंट कायदे काडले. झारखंडाचो कायदो तो आमी उलोवंक ना, तो उलोवपाचें आसलें. झारखंडाचो कायदो आसा, सगळ्या गोंयकारांक सांगपाक सोदता. आमकां जेन्ना तुमी अँटी कॉस्टियर थोडे अजून लोकांचे तकलेन आसतले की हे कितें मागता, जाल्यार सांगपाक सोदता. झारखंडान बील हाडला, खतियान बील, एक्ट पास जाला, बील एक्ट पास जाला. फर्स्ट टाइम येयलो, गव्हर्नरा कडेन गेलो, गव्हर्नरान रिजेक्ट केलो. परतो तेंच्या कडेन गेलो, परतो तेंच्यांनी तेच बील तेच परते पास केले, परतो एक केलो आनी भितर तेंच्यांनी झारखंडी कोण हे डिफायन केला. झारखंडी कोण, आता भारत स्वतंत्र केन्ना आसलो 1947, पूण तेंच्यांनी डेट खंयची धरला 1932, 1932. 1932 पयलीं कोणाचे झारखंडात लँड रेकॉर्ड्स आसा तेंकांच झारखंडी मानपाचे आनी तेंकांच ते हक्क दिवपाचे म्हणून तेंच्यांनी कायदो केला. तुमच्या सगळ्यांकडे प्रेस मोहांकडे स्पेशली हांव मागता तुमी सगळ्यांनी हेचेर अभ्यास करचो. झारखंडाची वेबसायट आसा, हिंदीन तेंचो कायदो आसा, हिंदीन तेचे एक्ट आसा, हिंदीचो तो कायदो काडचो आनी वाचचो. कित्याक तुमी ह्या डेमोक्रेसीचे फोर्थ पिलर आसा. तुमच्या कारणाक लागून, तुमकां लागून आमची न्यूज, आमचो विचार, आमचे काम सगळ्या लोकांकडे पावता. सो तुमी हेचेर अभ्यास करून हे लोकांकडे पावपाक जाय की जे आरजी मागता ते अँटी कॉन्स्टिट्युशनल केन्नाच नासले, जे दुसऱ्या राज्यांनी मागलेले आसा. आयज सिक्कीम हांगा सिक्कीमीच लोकांक लागून प्रोटेक्शन आसा. आयज अरुणाचल प्रदेशान लोकांक लागून आसा. नॉर्थ इस्टाचे कितल्याच लोकांक लागून आसा. आयज आमचे गोंय राज्य सगळे 9 शेड्युलान तेंकां गाते घालपाची मागणी करता. वॉट इज 9 शेड्यूल? 9 शेड्यूल म्हटल्यार जे कायदे सुप्रीम कोर्टान चॅलेंज जावपाक शकना, जे कायदे स्पेशल असता, जसो आमचो गोंयचो एग्रीकल्चर टेनन्सी एक्ट, मुणकार एक्ट, हे 9 शेड्युलान आसा. असे 300 वयर कायदे 9 शेड्युलान सरकारान घातलेले आसा. ते कित्याक घातला? म्हणजे ते स्पेशल कायदे ते जमनीतल्या त्या स्टेटीतल्या लोकांक राखपाक लागून 9 शेड्युलान जे एक असेंब्ली कायदो करता, एक्ट करता, तो 9 शेड्युलान घालता की तो कोणी अँटी कॉन्स्टिट्युशनल म्हणून तो चॅलेंज करचो न्हू. कॉन्स्टिट्युशनाची
सेक्शना आर्टिकला सांगून तो चॅलेंज जावचो न्हू म्हणून ते घातलेले आसा. तसे आमचे कायदे आसा. तसोच तेंच्यांनी मागला की तेंच्यांनी जो कायदो केला 1932 झारखंडी तेच्यान तोच कायदो तेंच्यांनी मागला की 9th शेड्युलान घालचो आनी भितर काय रॉंग ना. आमी सुद्दां आमच्या सरकारा कडेन खूब कितें मागपाचें आसा. टायम येतलो, आमचोय सरकार एक दीस जातलो तेन्ना आमी ते करून घेतले. पूण लोकांक इतलेच कॉन्फिडन्स दिवपाक सोदता की जे आमी मागता दॅट इज कॉन्स्टिट्युशनल, दॅट इज नॅशनल. रेव्होल्युशनरी गोवन्स वॉज नेव्हर एंटी कॉन्स्टिट्युशनल, नेव्हर एंटी नॅशनल. आमी देशभक्त आसा, आमी नॅशनलिस्ट आसा. विरेशान काल तुमकां सांगले आर्टिकल 29 सबसेक्शन 1 सबक्लॉज 1 कितें म्हणटा की ज्या कोणाची जे कम्युनिटी आसा त्याची डिस्टिंक्ट लँग्वेज, डिस्टिंक्ट स्क्रिप्ट, डिस्टिंक्ट कल्चर आसा तेका आपले तिनूय गजाली प्रोटेक्ट करपाक संविधान रायट दिता, हे कॉन्स्टिट्युशन रायट दिता, हे कायदो भारत सरकार आमकां रायट दिता. आमच्या गोंया कडेन आमची डिस्टिंक्ट लँग्वेज आसा, आमची कोंकणी आसा जी देवनागरीन आनी रोमिना. आमच्या कडेन आमचो कल्चर आसा. आमचो कल्चर कितें? आमचो धालो, आमचो मांड, आमचो शिगमो, आमचे कितलेशेच बाकीचे उत्सव जाता, आमची तियात्रां जाता, आमची लादायनां जाता. कितलोसो तसो कल्चर आमचो आसा जो कल्चर आमकां प्रोटेक्ट करपाक हे कॉन्स्टिट्युशन आमकां रायट दिता. आनी ते कॉन्स्टिट्युशनार हे म्हणटा की भारत देशाची युनिटी इन डायवर्सिटी ही राखपाक जाय. युनिटी इन डायवर्सिटी म्हणल्यार कितें? आयज जे म्हणटात पळय सगळे इंडियन हांगा येवपाक शकता, सगळे करपाक शकता, ना. हांव म्हणटा ना. आमची डायवर्सिटी राखपाक आमकां ह्या सरकारान, ह्या संविधानान, ह्या कॉन्स्टिट्युशनान रायट दिल्लो आसा. यू कॅनॉट डायल्यूट इट. तुम्ही ती डायल्यूट करपाक शकना. ह्या 15 लाखाच्या पॉप्युलेशनान 10 लाख भायले आनी 5 लाख गोंयकार जावपाक शकना. 3 लाख भायले आनी बाकीचे 12 लाख गोंयकार जावपाक शकता. यू कॅनॉट डायल्यूट इट. तुम्ही आमकां आउट नंबर करपाक शकना. इट इज इलिगल, इट इज एंटी कॉन्स्टिट्युशनल. हे कॉन्स्टिट्युशनान सांगलेले आमकां आमचे गोंय, आमची भाषा, आमचे कल्चर, आमची स्क्रिप्ट राखपाक आमकां ह्या संविधानान रायट दिल्लो आसा. आर्टिकल 29 सांगलेले जाल्यार आमकां कित्याक झगडपाचें न्हू तेका लागून? आमची डायवर्सिटी उरपाक जाय. जेन्ना आमी डायवर्सिटी राखपाची गजाल करता दॅट मिन्स गोंयकार कोण तो डिफायन जावपाक जाय. जे हो कल्चर, ही भास जो राखून दवरता तो मनीसूच जर ना जाल्यार तो कल्चरूय उरचो ना, ती भाशा उरची ना, ती स्क्रिप्टूय उरची ना, आमचो धालो उरचो ना, आमचो मांड उरचो ना, आमचे तियात्र उरचे ना, आमची लादायनां उरची ना, आमची गाराणी उरची ना. आनी हे उरपाक जाय तो मनीस जो राखता, लाखांनी वर्सां पयलींच्यान जो राखत येयला त्या मनशाक राखपाक जाय. आनी दॅट इज पर्सन ऑफ बोर्न ओरिजीन. तो गोंयकार, नीज गोंयकार, मूळ गोंयकार, तेका राखपाक जाय. जेन्ना आमी पर्सन ऑफ बोर्न ओरिजीन डेफिनेशन मागता हेचो मिनींग एकूच की आमी भारत देशाची युनिटी इन डायवर्सिटी आमी राखता, ही डायवर्सिटी राखता. सो जे नेशन प्रोटेक्टिंग जे काम आसा, नेशन बिल्डिंग जे काम आसा ते काम आमी करता. हे जे गजाली सांगतात पळय, एनीवन कॅन कम इन इंडिया, येस डेफिनेटली कम, बट नो डायल्युशन. तुम्ही आमचो कल्चर डायल्यूट करू शकना, तुम्ही आमचो कल्चरल जिनोसाइड करपाक शकना. कॉन्स्टिट्युशन आमकां रायट दिता, हक्क दिता. आमच्या गोंय राज्याकून बाकीची स्टेटी 80 टायम्स 90 टायम्स व्हडले आसा. राजस्थान म्हाका दिसता 93 टायम्स आसा. महाराष्ट्र आसा ऑलमोस्ट 85 टायम्स दिसता व्हडले आहा. युपी आसा. केरला कितले 14-15 टायम्स व्हडले आसा. हे देश हे राज्य, ह्या ल्हान राज्याक जर आमी प्रोटेक्शन दिना जाल्यार आमकां डबल इंजिनां जाय तरी कित्याक? कोण करता कायदे? तुम्ही सगळ्या प्रेस भाव आनी एक स्टडी करपाक सांगता, मुद्दाम तुम्ही नोट डावन करपाक शकता. त्रिपुरा एकॉर्ड, मुद्दाम तुम्ही त्रिपुराचो एकॉर्ड वाचा. थंयसरूय एक रिजनल पार्टी आसा तिप्रा मोटा म्हणून. तेचो एक यंग लिडर आसा. तेंच्यांनी आपल्या त्रिपुराच्या नेटिव्ह लोकांक राखपाक लागून तेंच्यांनी संघर्ष केलो. तेंच्यांनी एक कशें रेव्होल्युशन केलें. तेणे आपली एक पॉलिटिकल पार्टी केली आनी तेणे आपले 11 काय 12 MLA निवडून हाडले. तेणी ह्या बीजेपीक भाग पाडले
की त्या लोकांक लागून तो अनशनाक बसलो आनी तेणी सांगलें की आमच्या लोकांक राखपाक लागून, आमच्या लोकांचे पॉलिटिकल रिजर्वेशन, आमच्या लोकांचे इकॉनॉमिक रिजर्वेशन, आमच्या लोकांचे एज्युकेशनल रिजर्वेशन, आमच्या लोकांचे जॉब रिजर्वेशन हे सगळें राखपाक, कल्चरल रिजर्वेशन हे मागपाक राखपाक तेणे तांकां भाग पडले आनी ह्या सरकारान अमित शाह आनी त्या पार्टे मदीं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आनी त्या पार्टे मदीं एक एकॉर्ड सायन जालो. कितें एकॉर्ड सायन जालो की ह्या राज्याचे हक्क राखपाक लागून, नेटिवांचे हक्क राखपाक लागून एक कमिटी फॉर्म जातली आनी ती कमिटी हेचेर काम करतली, आपलो रिपोर्ट दितली आनी ह्या लोकांक राखून दवरतली. हे जर सगळे ह्याच भारत देशांत चलता जाल्यार वाय नॉट इन गोवा? हे मायकल लोबो, ते काब्राल, हे अनपड जे एमएलए कितें उलयता पळय तेंचेर लक्ष दिवं नाका प्लीज. तेंचे काम लोमाणेक हांगा भरपाचे, मायग्रंटांक भरपाचे, मसाज करपाची, टॅटू काडपाचे, हेच तेंचें काम. आनी फुडलें कितें आहा तें सगळ्यांक खबर आहा. रातचे 2 चला, बागा रोडार कलंगूट रोडाचेर चलपाक लागा. कळटलें मायकल लोबो कितें करता आनी कितें विकता तें सांगपाची गरज ना. कितें करता आनी कितें विकता तो हें सगळें रातच्या 2 त्या रोडाचेर चल्ल्या उपरांत तुमकां कळटलें. ह्या लोकांचेर लक्ष दिवं नाका. ज्या मनशांक कायदे खबर ना, ज्या मनशांक नॉलेज ना, ज्या लोकांक कॉन्स्टिट्यूशन कितें तें खबर ना, संविधान कितें तें खबर ना, जेंका फक्त पयसो दिसता, भ्रष्टाचार दिसता, वोट बँक दिसता, जेका फक्त गोंयचे जमनी दिसता, गोंयचे जागे दिसता, त्या लोकां कडल्यान तुमी एक्सपेक्ट करूं नाका की तुमकां लागून कायदे करतले. तो तुमकां फक्त पिशान काडटले. तुमकां फक्त सांगतले की हे अनकॉन्स्टिट्यूशनल, ते अनकॉन्स्टिट्यूशनल. आतां सीएमाक अनकॉन्स्टिट्यूशनल म्हणा. घेया प्रेस. हांव मागता सगळे बीजेपीच्या लिडरांकडे जे आमकां तोमणे मारतात, आरजीच्या फाटल्यान लागलात, तेंचे स्पोक्स पर्सन आहा, प्रेस कॉन्फरन्स घ्या. बरी व्हडली प्रेस कॉन्फरन्स घ्या आनी सांगा की सीएम जो उलयला, सीएमान जे प्रमोद सावंतान सांगला की हो कायदो गोंयकार कोण तो ऑलरेडी डिफायन आसा, हो तो उलयला तो फटींग, तो रॉंग, तो अनकॉन्स्टिट्यूशनल, तो एंटी नॅशनल म्हणून सांगा. आमकां पळोवपाक जाय कोण एंटी कॉन्स्टिट्यूशनल, तुमी, आमी काय सीएम? प्रूव्ह जावन हिम्मत करा. काब्राल उबो राव, घे प्रेस कॉन्फरन्स. काप आसतात तुजी. मायकल आनी तूं दोगूय बस आनी दिगूकय बसया त्या देवाच्या मनशाक हांगा वांगडा बसा. घे ऑफिसान प्रेस कॉन्फरन्स. ताकद आसा जाल्यार दाखया कोण फटींग तो. आमी फटींग उलयताले, सीएम फटींग उलयला काय तुमी फटींग ते? आमचो आमदार ह्याय फुडें लोकांक लागून झगडटलो. आमी एक प्रॉमिस करता लोकांक, पोगोचेर आमी केन्नाच कॉम्प्रोमायज करपाचें ना, बिकॉज इट इज कॉन्स्टिट्यूशनल. इट इज इन द इंटरेस्ट ऑफ इंडिया. आमकां आमचो एक स्लोगन आसा, जे काल विरेश उलोवपाचो आसलो, की आयडिया ऑफ गोवा इन आयडिया ऑफ इंडिया. भारत देशान गोंय राज्य केला. कित्याक केला? बिकॉज ऑफ इट्स लँग्वेज, तेचो कल्चर, तेची आयडेंटिटी. आमी 14 वर्सां लेट मुक्त जाला. आमी इकॉनॉमिकली बाकीच्या राज्याकून आमी फाटी आसा. डेव्हलपमेंटाच्या हेतून आमी बाकीच्या राज्याच्या हेतून फाटी आसा. शिक्षणाच्या हेतून आमी बाकीच्या राज्याच्यान फाटली आसा. इंडस्ट्रियलायझेशनान बाकीच्या हेतून आमी फाटी आसा. जेन्ना आमी इतल्या गजालींत फाटी आसा तेन्ना आमकां संरक्षण हें मेळपाक जाय. तें संरक्षण घेवपाक पर्सन ऑफ ओन ओरिजीन डेफिनेशन जावपाक जाय. सो रेव्होल्युशनरी गोंस प्रॉमिस करता की एक ना एक दीस ह्या गोंयच्या एसेंब्लीन पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बील हे पास जातले. गोंयकारांचो हक्क दितलो आनी त्या दीस गोंयकारांची चवथ आसतली, दिवाळी आसतली, तियात्र आमचे क्रिसमस आसतले. 100% त्या दीस सेलिब्रेशन जातले. त्या दीस प्रत्येक गोंयकार रस्त्यार येतलो. त्या दीस प्रत्येक गांवांत, प्रत्येक वाड्याचेर, प्रत्येक घरांत सेलिब्रेशन आसतलें. हो दीस आमकां पळोवपाक जाय आनी वी हॅव मॅनिफेस्टेड इट. आमी तो चिंतला आनी तो एक ना एक दीस जातलो. सो तुमच्या सगळ्यांकडे मागता की आमचो आमदार जे काम करता ताका तुम्ही सपोर्ट करा, तेको दिया. कित्याक असलो आमदार मेळपाक परत एकदा सांगता, असलो आमदार मेळपाक खूब डिफिकल्ट. जो सदांच लोकां वांगडा आसता, लोकां वांगडा रावता, आपलो गांव राखता, तो साद्या घरांत रावता. अजून मेरेन तुमच्याय कडेन सगळ्यांकडे मागता, जर तुमकां टायम आसा एक दीस आमदाराच्या घरा विजीट करा, तेचें घर पळया. आयज पंचांनी डबल माळ्याची घरां बांदल्या आनी व्हडले व्हडले गाडयो घेतलेले आसा. त्या आमदाराची परिस्थिती तुम्ही पळया. घरान वचून मुद्दाम पळय त्या हॉलान तुम्ही आयज प्रेस येयला पळय, इतल्या जाणांक बसपाक पासून त्या घरान हॉलान तेच्या जागो ना. खूब करपाक जालें. 150 करोडाची कामां जाल्या.
5% कमिशन घेतल्यार 7.5 कोटी आज आमच्या अकाउंटान आसपाचे. आज आमच्या अकाउंटान 1 लाख सुद्धा ना. पूण आमी फायट करता. आमच्याकडे तो जज्बा आसा, तो फायर आसा, तो उजो आसा, तो उजो पालवपाचो ना. थोड्यांक दिसलेले तो उजो पालवला म्हणून तांकां सांगपाक सोदता उजो पालवचो ना. उजो जो मेरेन पर्सन ऑफ गोवन ओरिजीन बिल पास जायना तो मेरेन उजो पालवचो ना. सो सगळ्यांक देव बरें करूं. असोच तुमचो सपोर्ट आमकां जाय. असोच सपोर्ट करा. आनी रेव्होल्युशनरी गोवन्स इतलेंच उगडास धरा. आमी कितें करता ते ह्या कायदे वाचूनच करता. कायदे वाचपी, कायदे शिकोवपी मनीस आमच्या वांगडा आसा, आमच्या टिमीन आसा. आनी अशेच कायदे ह्या फुडें आमी वाचतले, शिकयतले आनी असेंब्लीन करून घेतले. देव बरें करूं. मनीस कायदो आशिल्लो जाल्यार लिपयलो कित्याक? तेच सांगता मी इतली 60 वर्सां हेंच्यांनी हो कायदो लिपयलो कित्याक हेचे रिजन इतलेंच आसा की गोंयकारांचे हक्क दिवपाक खंयच्याच सरकाराच्या मनान नासले. कित्याक नासले? रिजन आसा ताका. जर गोंयकार एम्पावर जालो, जर गोंयकारा कडेन शक्ती येयली जाल्यार हेंच्या पांया कडेन कोण वयतलो? हेंच्या ऑफिसान वचून थंय नाक कोण जोर येतलो? जेन्ना तुका हक्कान जर नोकरी मेळटा, तुका कंपनीन नोकरी आवड जाता आनी तुका नोकरी मेळटा आनी थंयसर जॉब मेळटा आनी तुका 40-50 हजार जर सॅलरी मेळटा, तुका गव्हर्नमेंट जॉबाक लागून तूं कित्याक पांया पडटलो? तुका पांया पडपाची गरज ना. जेन्ना हाऊसिंग बोर्डाचे प्लॉट येता तेन्ना त्या प्लॉटान तुका जेन्ना प्लॉट मेळटा, तुका जेन्ना थंयसर फ्लॅट मेळटा, तेन्ना तुका ह्या आमदारच्या पांया कडेन वचपाची गरज ना. जेन्ना तुका त्या कायद्यानुसार तुका गव्हर्नमेंटाचो कॉन्ट्रॅक्ट मेळटा, गव्हर्नमेंटाचो टेंडर मेळटा, गव्हर्नमेंटाची कामां मेळटा, तेन्ना तूं उपाशी उरपाचो ना. जेन्ना तुका ह्या कायद्यानुसार तुका लँड रायट्स मेळटा, तेन्ना तुका घराचो हक्क मेळटा, तेन्ना तुका हे करपाची गरज ना. सीएमान काल कितें केलें? 1972 सांगलें काय ना? 1972 पयलीं जी घरां आसा ती लिगल करतलो म्हणून कायदो काडलो काय ना? कित्याक काडलो? जाल्यार एक आर्टिकल 14-15 वायलेट करता. जर गव्हर्नमेंट कोगो डेफिनेशन जर वायलेट करता म्हणटा जाल्यार 14-15 हांगाय जाता न्हू. कित्याक 1972? कित्याक 2025 न्हू? सीएमान 1972 कित्याक घेतले? हे डिफरन्सिएशन कित्याक? हेचो मिनिंग कितें तरी ताका बेज आसा. गोंयचे कायदे करपाक गोंयची असेंब्ली आसा आनी ते असेंब्लीन ते कायदे करप. हे जे सांगतात पळय वयर जी बोर्डां दाखयता पळय, आयज वयल्याच एक बोर्ड तुमकां दाखयलें, आर्टिकल 29 सब क्लॉज 1 वाचा सगळे जाण. सिंपल. सो हे कायद्यांनी आमचे 60 वर्सां आमचेर अन्याय जाल्लो आसा. आमकां बेगर, आमकां लँडलेस, आमकां होमलेस, आमकां वॉयसलेस आनी आमकां हेल्थलेस ह्या सगळ्या सरकारांनी फ्रॉम 1961 टील डेट केल्ले आसा. कित्याक हो कायदो तेंच्यान 2012चो म्हणून हो 2012चो हे डेफिनेशन तेंच्यान लिपोवन दवरला. बट हेच डेफिनेशन कॉमन सिव्हिल कोडान आसा. पोर्तुगीज सिव्हिल कोड 1867 जो आता चालीक लागला, तो कोणाक लागता ते डिफायन आसा. होच कायदो 1991 इन्कम टॅक्स जो कायदो आसा, तुमकां प्रेसा परेस गोवांक मागता की तुम्ही हेचेर फर्दर रिसर्च करपाचो. इन्कम टॅक्स 1991 इन्कम टॅक्स एक्ट 1961 भितर 94 अमेंडमेंट जाला. ते अमेंडमेंट कितें जाला? 5A सेक्शन वता. ते 5A सेक्शनान हो कायदो कोणाक लागता? गोंयचो इन्कम टॅक्साचो डिफरन्स कितें? भारत सरकार आनी भारतांत रावपी लोक आनी गोंयांत रावपी लोक, आनी ते गोंयांत जे सिव्हिल कोड लागपी लोकांक लागून तो 5A जो सेक्शन आहा पळय तो कोणाक लागता तो तुम्ही रीड करा, तुमकां कळटले. जर हे सगळे कॉन्स्टिट्युशनल आसा, हो कायदो कोणे पास केलो? गोंय सरकारान. गव्हर्नरान फुडें जालो, चालीक लायलो, एक्सेप्ट केलो. गव्हर्नर कोण? भारत सरकार, भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचो मनीस. जेन्ना तो एक्सेप्ट करता म्हणजे भारताचे कॉन्स्टिट्युशन एक्सेप्ट करता. जेन्ना हे 4 कायदे फक्त गोंयकारांक लागता जाल्यार बाकीचे कायदे कित्याक लागना? काल सीएमान सांगले हाऊसिंग बोर्डाचे तेंचे आसा म्हणून. हाऊसिंग बोर्डान कितें घातला तेंच्यांनी? वयले जर 2 पॉयंट पळयत जाल्यार ही 2 डेफिनेशन आसा. बट तिसरो कितें घातला? 30 इयर्स. गरज नासली 30 इयर्स घालपाची. म्हणजे वयल्या 2 हितून तुम्ही आमकां पिशान काडपाक वयर घातला, पूण थर्ड घातला 30 इयर्स. गरज नासली. हितून तुम्ही गोंयकारांचो रायट काढून घेतात. म्हणजे जे तुम्ही कॉन्स्टिट्युशनान आसा ते जे चलयताले ते तुम्ही लिपोवन दवरले. गोंयकारांक तुम्ही लाचार केले, गोंयकारांक भिकारी केले, गोंयकारांक बेगर ह्या सरकारान हो कायदो आसा तो लिपोवन केले. आणि काल सीएम प्रमोद सावंतान ह्या बीजेपी सरकारान एक्सेप्ट केले की गोंयकार कोण तो ऑलरेडी गोंयच्या कायद्यांनी डिफायन जाल्लो आसा. फक्त आता टायम येयला तो
एक्च्युअल कायदो हाडपाचो ऍक्ट हाडपाचो पोगो बिल पोगो ऍक्ट पास जावन गोंयकारांक त्यांचो फायनल हक्क आसा अल्टिमेट हक्क आसा तो दिवपाचो आणि ते करपाक रेव्होल्युशनरी कोण कटिबद्ध आसा आणि वी प्रॉमिस की जो मेरेन हो कायदो जायना जो मेरेन गोंयकारांक हक्क दिना तो मेरेन रेव्होल्युशनरी कोण सोगी बसपाची ना हो उजो पालोवपाचो ना. सिमिलर क्वेश्चन हा माझो लिपून धरला म्हणजे इट्स अ पब्लिक डॉक्युमेंट ना पब्लिक डॉक्युमेंट येस इन द गोवा लॉज. हय कितें आता पळय सगळ्यांचे कॉमन मनीस आहा ते कायदो वाचपाक वचना केन्नाच वचना. काल तुम्ही पळयल्यार एका एमएलएची प्रेस ब्रीफिंग आफ्टर हे कितें म्हटलें की आपूण हो कायदो आपणाक आसा हो खबरूच ना. म्हणजे मिनींग कितें की आमी जेन्ना एक एमएलए भितर धाडटा तो कायद्याचो अभ्यास करपाक धाडटा तो कायदो लोकां मेरेन तो तेणी करून लोकां मेरेन पावोवपाची ती ड्युटी आसता. वॉट रेव्होल्युशनरी गोन्स हेज डन. इतली वर्सां पंचायत राज एक्ट खंय आसा पूण तो पंचायत राज एक्ट लोकांकडे पावोवपाचो भुरग्यांकडे पावोवपाचो गांवागांवांत पावोवपाचे तेचे सेक्शनां तेचे कायदे पावोवपाचें काम रेव्होल्युशनरी गोन्सान केलें. जो कमदाराचो हक्क आसा तो लोकां मेरेन पावोवपाचो कायदो आमी लोकां मेरेन येयलो. जो टेनन्सीचो एग्रीकल्चर लँड फिलिंगेचो कायदो आसा तो लोकां मेरेन पावोवपाचो आमी काम केलें. तें काम लेजिस्लेटिव्ह असेंब्लीचो जो मेंबर आसा तेणी करपाक जाय. त्या सरकारान तें करपाक जाय त्या पॉलिटिकल पार्टीन करपाक जाय पूण तेंच्यान तें करूंक ना. आनी थोडे इंटेलेक्च्युअल सो कॉल्ड इंटेलेक्च्युअल जे स्वताक व्हडले कोण तरी कायद्याचे तज्ञ समजता आयज एक तर तेंच्यांनी हे वाचूंक ना नाजाल्यार वाचून तेंच्यांनी मुद्दाम हे लोकां फुडें हाडूंक ना. दोनूच गजाल जावपाक शकता. एक तर ते अवेअर नासले एक तर ते अवेअर असले आनी तेंच्यान लिपोवन दवरला. यूज केला पर्सन ऑफ ओन ओरिजिन और इज इट दैट यू हैव रिसर्च समथिंग व्हिच हैज कम बट यू आर नॉट श्योर. पर्सन ऑफ ओन ओरिजिन एक्झॅक्ट वर्डिंग देतो एक्झॅक्ट वर्डिंग पर्सन ऑफ ओन ओरिजिन जर आमचे तुम्ही डेफिनेशन जर पळयलं आमचे जे बिल आमी घातलें तितून जे काल सीएमान वाचला पळय तेच डेफिनेशन आसा. एक जोक दिसता जेन्ना आमी ते बिल घालता 2 वर्सां पयलीं 3 वर्सां पयलीं आनी ते बिल अवेन्सान दवरता भाशणान एंटी कॉन्स्टिट्युशनल म्हणटा कायद्यान बसना म्हणटा पूण अवेन्सान दवरता रिजेक्ट करिना आनी तेच डेफिनेशन जे आमी घातला तेच डेफिनेशन सीएम काल वाचून दाखयता. हे केलो व्हडलो जोक 3 वर्सां अत्याचार पडतो आलो पयलीं तुम्ही केल्यात पूण जेन्ना आमी तुमच्या नजरेन हाडलो तेन्नाय पासून तुम्ही 3 वर्सां अत्याचार केलो. आतां फुडें 2 वर्सां तुम्ही करतले आमकां गॅरंटी आसा की तुम्ही पास करचे ना पूण 2027 जेन्ना आरजी आसतली तेन्ना तुमकां हो असेंब्लीन आमी पास करून घेतले आनी आमी तो पास करतले. सिंपल आसा. How do you see the opposition role for the Pogo? आता काल जर आमी पळयलें जाल्यार हांव तेंकाय थँक्यू म्हणपाक सोदता की युरी आलेमाव जो लिडर ऑफ ऑपोजिशन आसा तो विरेश वांगडा सारको रावलो. मागीर आम आदमी पार्टीचे एमएलएज आसले ते रावले सामके पयल्याच विरेश जेन्ना गेलो तेन्नाच तो गेलो आनी युरीचो तो अवतार कोण एक्चुअली आमकांय उमेद दिसले की एक खंयचो तरी रेव्होल्युशनरी गोवन्साचो एमएलए थंय कितें करता काय म्हणून अशें आमकां दिसपाक लागलें. सो आमचे भुरगे थंय आमी जेन्ना बसलेले आमच्या विरेच्या ऑफिसान तेन्ना आमी युरीकूय टाळयो मारताले. सो एक बरी गजाल की तेणे आमकां तो विरेशाक सपोर्ट केलो. तेंचे बॉन्डिंग बरें आसा विरेयाचे आनी युरीचे बॉन्डिंग बरें आसा ते एकामेकाक बरें आसात तेंचे ते एकामेकाक समजून घेतात आनी युरीन तो आपलो जो फर्ज आसलो एक लिडर ऑफ ऑपोजिशनाचो तो तेणी पार पडलो. तेका लागून तेकाय देव बरें करूं म्हणटा. आम आदमी पार्टीचे एमएलए बेंजीन पासून तेचे आपले स्वताचे जे रेझोल्युशन असले जे इम्पॉर्टंट रेझोल्युशन असले एक्चुअली ऑन रोड वायडनिंग जो आरपीचे 20-25 डिनोटिफाय करपाक लागून जे 10 मीटर 20 मीटर 30 मीटरचे रोड आहा ते तेणी स्कीप करून तेणे आपल्या भाशणान जेन्ना तेका उलोवपाक चान्स पडलो तेन्ना तेणी विरेशा सायडीन तो उलयलो की आय सपोर्ट दीस रेझोल्युशन म्हणून. आता आमी तुमकां हे सांगपाक सोदता आजच्या माध्यमान की ह्या फुडें असेंब्ली जाल्या उपरांत जशें आमी सांगलां की हे सगळे पॉलिटिकल ऑपोजिशन पॉलिटिकल पार्ट्यां कडेन आमी वयतले तेंकां ऑफिशियल आमी लेटर करतले. पयर लेटर केला ते फक्त सपोर्ट इन पोगो रेझोल्युशनांतले. ह्या फुडें पोगो डेफिनेशन फायनल करपाक आमी म्हणना हे फायनल डेफिनेशन पूण हे डेफिनेशन एक सद्या कायद्यान आसा. आमकां जाय एक फायनल डेफिनेशन सगळ्याच्या सहमतीन जाल्लें. तेका लागून सगळे पॉलिटिकल पार्टीचे लिडर्स जाय. बीजेपी येतली ना आमकां खबर ना पूण बाकीचे पॉलिटिकल पार्टी येतले अशें कालच्या तरी तेंच्या जे एक्शन केलें तेंच्या भितर आमकां दिसून येता. तर ते प्लस जे खरे जाणकार आसा जेंकां खरें पडला फक्त नांवांक थंय टीव्हीर येवन आपूण पॉलिटिकल एनालिस्ट सांगता तसले न्हू तसले आमकां चलचे ना. तसले ते आरजी हे फकाणां आरजी ते जेंच्यांनी आरजीची फकाणां मारल्या तेका हांव लागीं धरपाचो ना. आरजीची फकाणां म्हणजे आमच्या सॅक्रिफायसाची फकाणां हे गोंयकाराची फकाणां. जर तुका कायदो खबर नासतना तुवें जर आरजीची फकाणां जाल्यार तुवें चूक केल्या आनी चुकीला माफी नाही. 100% चुकीला आरजीन चुकीला माफी नाही म्हणून आरजी सुद्धा आयज थोडे भुरगे आरजीच्यान भायला बिकॉज चुकीला माफी नाही. हांगा कोण चूक करता तेका माफी ना.
सो तांकां चुकीची माफी ना. खुबशे गोंयकार आसात जांकां दिसता डॉक्टरा, इंजिनियरा, एडवोकेटा, एक्सपर्ट्स आसा, हिस्टोरियन्स आसात, डिफरंट फिल्डांतले मनीस आसात जांकां आमी घेवन हे कायदो फुडें व्हरतले, डिफायन करतले आनी तो फुडले मॉन्सून असेंब्लीक आमी तो मांडटले.